कोळके मी पिंपरी चिंचवड ट्रान्सलेशन एज्युकेशन डिपार्टमेंटमधून सेशनसाठी आलो होतो. अतिशय छान वाटतं मला हे सेशन. मी सुरुवातीला फिजिओथेरपी डॉक्टर ज्योती पावडे आपण यांचं सेशन ऐकलं. त्यांनी अतिशय छान प्रकारे ते एक सेन्सरी ऑर्गन, मला अगोदर 5 सेन्सरी ऑर्गन्सच कोणती माहिती होते, पण एक सेन्सरी ऑर्गन्स कोणते आहेत की एक्स्ट्रा कोणते आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे मला या ठिकाणी समजलं. त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट माननीय शीतल घाडगे मॅडम यांचंही सेशन मला खूप आवडलं. त्यांनी स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीविषयी त्यांची ओळख, परत त्यांच्या संदर्भात बारकावे अतिशय चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केल्या. खूप चांगल्या प्रकारे समजलं त्या या मुलांसाठी असलेल्या शैक्षणिक सवलती कोणत्या आहेत तेही अतिशय छान प्रकारे त्यांना समजावून सांगतात. त्याचबरोबर डॉक्टर सुनील गोरगोडे यांचं सेशन पण अतिशय आवडतं, कारण अतिशय कमी वेळेत त्यांनी ऑटिझम, ADHD, परत इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी याच्याविषयी अतिशय मानवी शब्दात आणि कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती त्यांनी चांगल्या प्रकारे दिली. त्याचबरोबर डॉक्टर नवनाथ तुपे यांनी देखील रीडिंग सायन्सविषयी अतिशय छान माहिती सांगितली, तेही छान प्रकारे समजलं. त्यानंतर डॉक्टर विलास पवार हे खरंच त्यांचं सेशन मला खूप आवडलं, कारण व्होकेशनल ट्रेनिंग संदर्भात त्यांनी जे सांगितलं तेव्हा 14 वर्षानंतरची मुलं त्यांच्या संदर्भात काय करायला हवं आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या कुठल्या फॅसिलिटीज आहेत आणि ते आपण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो तर इन्क्लुझिव्ह क्षेत्रामध्ये या मुलांसाठी आपण कसं व्होकेशनल ट्रेनिंग राबवू शकतो आणि त्यांच्या प्लस ते कोणत्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जाऊ शकतात हे अतिशय चांगल्या प्रकारे समजलं. त्यानंतर आत्ताचं स्वाती योगेश मॅडमचं जे कायद्याविषयीचं जे त्यांनी माहिती दिली, कायद्याची आवश्यकता, त्याची निर्मिती कशी काढली, त्याच्यानंतर लोक त्यातून पळवाटं पण कसं काढतात, मग ते पुन्हा अंमलबजावणीसाठी कुठले प्रयत्न केले पाहिजे हे अतिशय चांगलं सांगितलं. स्पेस आपलं इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीच्या दृष्टीने त्यांनी अतिशय बारकाईने सांगितलं की कुठल्या घटना घडल्या होत्या तेव्हा कॉलेजेसमध्ये किंवा शाळांमध्ये आणि त्या कशा केसेस सॉल्व्ह झाल्या आणि त्याचं बेनिफिट मुलांसाठी कसा होऊ शकतो त्याचं मार्गदर्शन त्यांनी अतिशय मार्मिकपणे आणि चांगल्या पद्धतीने केलं. एकूण सेशन हे अतिशय दिवसभराचं अतिशय छान आणि चांगलं वाटलं. याबद्दल मी आपल्या टीमचं खूप खूप धन्यवाद आभार मानतो. धन्यवाद.